नागपूर महापालिकेचा कचरा संकलन कामाचा अनुभव एका कर्मचाऱ्याला फायद्याचा ठरल्याचं दिसून आलंय। या कर्मचाऱ्याला काँग्रेसने थेट महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे। भाजपच्या दिग्गज माजी महापौर यांच्या विरोधात ओमप्रकाश वाढवे हे मैदानात आहेत। प्रभाग क्रमांक 12 मध्ये ही लढत होती आहे। विशेष म्हणजे ओमप्रकाश काही दिवसांपूर्वीपर्यंत महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन कामात कचरा संकलनाच्या कामात सुपरवायझर म्हणून काम करत होते। त्या निमित्ताने त्यांच्या प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये जोरदार त्यांचा जनसंपर्क होता। त्यांचा तोच जनसंपर्क किंवा त्यांचं हेच वैशिष्ट्य हेरून काँग्रेसने त्यांना आपला उमेदवार बनवलेला आहे। आपल्यासोबत प्रभाग 12 मधील काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश वाढवे आहेत। ओमप्रकाशजी, काँग्रेसने अनेक तरुणांना पहिल्यांदा संधी दिली आहे। अपेक्षा केली होती काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल? मी कधीच अपेक्षा केली नाही की काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवार भेटणार, पण हे कुठलं तरी माझं गॉड गिफ्ट आहे, कुठलं तरी माझं योग आहे, त्याप्रमाणे मला तिकीट भेटली आहे। आपण नेमकं काय काम करत होतात आणि कशामुळे संधी मिळाली आपल्याला? मी यांचं पहिले मी प्रभाग नंबर 14 मध्ये सुपरवायझर होतो घनकचरामध्ये, आणि तिथलं जेवढे नागरिक आहे सर्वांना मी सर्व्हिस माझ्याबरोबर देत होतो तिकडे। कचरा व्यवस्थापन, कचरा संकलनचा जो काम आहे, रोज नागरिकांशी, प्रभागातील मतदारांशी संपर्क येतो, ती तुमच्यासाठी जमेची बाजू ठरली? ते माझी खूप चांगली गोष्ट ना, खूप चांगला अनुभव ठरलं ते, कारण की माझं दररोज नगरसेवकासोबत बोलणं, नागरिकांसोबत बोलणं आणि मधात जाणं आणि संपर्क करणे हे चांगली अनुभव कामात आली इकडे। मला कमीत कमी विश्वास तर 85% आहे। मी जिंकणार। इथं माझं स्वतःचं मकान आहे, माझे मित्र आहे, माझे लोक आहे, आणि खूप मोठी गोष्ट आपली मेन महत्त्वाची गोष्ट आहे विकासभाऊ ठाकरेजी जे आमदार आहे त्यांचे कामं आहे माझ्यासोबत। गेले अनेक महिने त्यांनी काम केलं आणि त्याच अनुभवाचा फायदा आता मला या निवडणुकीमध्ये होतोय, कारण जनसंपर्क माझा त्या माध्यमातून वाढलं असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।